सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. खूप दिवसापासून विचारला जाणारा प्रश्न हाच आहे की ताई, व्यवसाय चांगला चालत नाहीये, व्यवसायामध्ये आम्हाला हवं तसं यश मिळत नाहीये आणि लक्ष्मीसुद्धा स्थिर पण होत नाही आणि गिराईक अजिबात नाही आहेत. असे भरपूर जणांचे मेसेजेस किंवा पुन्हा पुन्हा हेच विचारतात, व्यवसायाच्या प्रगतीसाठी काहीतरी उपाय सांगा. तर व्यवसायामध्ये बघा, तुमचं कुठलंही शॉप असेल, दुकान असेल किंवा काही व्यवसाय करत असाल तर बघा, बालाजी आणि लक्ष्मीची मूर्ती शक्य झाल्यास तुम्ही ठेवू शकता, कारण खूप शुभ आणि चांगलं असतं. जर मूर्ती, आता मी सगळं दाखवते, जे जे घेणं शक्य आहे ते घ्या, कारण तुम्ही म्हणाल की त्या एवढ्या गोष्टी आम्हाला घेणं शक्य नाही. बघा, आपण कितीतरी लाखो रुपये घातलेले असतात व्यवसायामध्ये. कालच आमच्याकडे दादा आलते, जवळपास बघा त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे आणि जवळपास बघा दादानी 70 ते 80 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे, पण दिवसाला फक्त 5,000 आणि 6,000चाच धंदा होतो. आणि व्हेज आहे बरं का, प्युअर दादांचं हॉटेल सातारमध्ये. तर बघा, एवढी आपण लाखाची इन्व्हेस्टमेंट करतो आणि देवाची पूजा किंवा सेवा घ्यायसाठी पैशाचा विचार करतो, मग लाखाचं कंपॅरिझन तुमच्या सेवेशी नाही आहे. त्यामुळे ज्यांचे खूप मोठे व्यवसाय आहेत आणि चालत नाही, ते सगळेजण हे सेवा घेऊ शकतात. आणि खरंच ज्यांचा छोटा मोठा व्यवसाय आहे, घरगुती व्यवसाय आहे, त्यांना जे जे शक्य आहे त्या वस्तू घेऊन सुद्धा ते त्यांच्या व्यवसायामध्ये सकाळ सकाळी सेवा करायची आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण माहितीपूर्ण असणार आहे. जसं की सांगितलंय, 1 कोटी 2 कोटीचे व्यवसाय टाकता पण चालत नाही, यश येत नाही, कर्ज होतंय. आणि त्याच्यापेक्षा देवासाठी जर तुम्ही 2 रुपये खर्च करून जर सेवा केली किंवा पूजेचं साहित्य घेतलं तर ते काही वाया नाही जात, कारण भाव शेवटी तुमचा खूप महत्त्वाचा असतो. तर बघा, आपल्याकडे मार्बलमध्ये बालाजी भगवान आणि माता लक्ष्मींची मूर्ती आहे. तसंच बघा, तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीचं प्रिय रत्न, आता बघा हे मेटलचं कमळ आहे आणि या मेटलच्या कमळावरती मी शिंपला ठेवलाय, कारण समुद्र मंत्रालयाला रत्न आहे. त्यावर बघू शकताय, इथं सुद्धा मेटलचं कमळ आहे, ह्याच्यावरती शंख ठेवलाय. म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी एक ठेवू शकता, दोन्ही ठेवू शकता. इकडे बघा, केळीचं झाड आहे बरं का, केळीचं तुम्ही झाड, बनाना ट्री म्हणू शकता, हे सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये अगदी ठेवू शकता. व्यवसायामध्ये बघा, असा सुद्धा तुम्ही लक्ष्मीचा फोटो, धनाचा वर्षाव करणारा ठेवू शकता. व्यवसायामध्ये न चुकता गजांत लक्ष्मी असणं खूप महत्वाचं आहे, कारण लक्ष्मीचं आगमनच हे गजांत लक्ष्मी करतात. सुंदर अशी बघा गजांत लक्ष्मी मार्बलमध्ये 3 इंच, हे 5 इंचाचे हे तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे काही गोष्टी आहेत त्या तुमच्या व्यवसायामध्ये, दुकानामध्ये गेल्या पूजा झाली पाहिजे. आता बघा, ही आपल्याला नवीन उरळी आली आहे. तुम्हाला ही उरळी खूप बजेट नाही, ह्याचं तुमच्या कॉस्टमध्ये खूप कमी किमतीत आहे बरं का. जर उरळी नाही शक्य झालं घेणं तर एखादी तुम्ही आमच्याकडे पितळेची डिश पण घेऊ शकताय. पण मी विधिवत पूजा दाखवते आणि असं जबरदस्ती नाही आहे किंवा कोणती तुमच्यावरती आग्रह नाही आहे की जे दाखवते ते सगळं घेतलंच पाहिजे. जे जे शक्य आहे ते तुम्ही घेऊन पूजा करू शकता, किंवा तुम्ही थोडं साहित्यसुद्धा घेऊन हिची पूजा पूर्णपणे करू शकता. आणि ज्यांना जसं सांगितलंय 70-80 लाख 2-3 करोड रुपये घातले, कर्ज झाले आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी घेणं शक्य आहेत. तर बघा, आधीच क्लिअर करते की ज्याला शक्य जे जे आहे ते तुम्ही घेऊ शकताय. तर ही उरळी आहे बरं का, सुंदर अशी बघू शकताय. ह्याच्यावरती सुंदर अशी गाय आहे. गाय म्हणजे शांततेचं प्रतीक आणि आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला बरकत देते. सुरुवात अशी करायची, तुम्हाला 1 दिवा तुम्ही लावू शकताय किंवा 2 निरांजन. हे सिल्वर जर्मनची निरांजन आहेत बरं का आपल्याकडले, तुम्ही बघू शकताय. ह्याला व्हाईट कोलगेट पावडरने स्वच्छ करायचे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर निरांजनची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तर बघू शकता, इथं मी सेवेसाठी बघा 2 निरांजन घेतलेले आहेत. तुम्ही 1 पण लावू शकताय किंवा 2, जसं तुमच्या इथं जागा असेल तसं. आणि बऱ्याच ताई म्हणतात की ताई, आमच्या शॉपमध्ये जागाच नाही आहे, तर तुम्ही छोटी मोठी सेवासुद्धा करू शकताय, जागा अरेंज करू शकताय. घरात जरी केली व्यवसायासाठी तरी चालते, जागा असेल तर. कारण शेवटी पॉझिटिव्हिटी आणि तुम्ही जे सिद्ध करताय त्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या असतात. तर बघू शकताय, अशा प्रकारे बघा, हळदीकुंकू तुम्हाला निरांजनला लावायचं आहे. आणि सगळ्या शॉपमध्ये गेल्या पहिलं निरांजनचं पूजन म्हणजे दिव्याच्या साक्षीने देवी देवता आपल्या घरामध्ये वास करतात. थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत तुम्हाला, जिथं तुम्ही दिवा लावणार आहात तिथं. त्यासोबत बघू शकता, इथं अशा प्रकारे बघा निरांजन तुम्हाला ठेवायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः किंवा दीपक ज्योती नमस्तुते असं म्हणून तुम्हाला पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर बघा, इथं थोडीशी फुलं ठेवा दिव्याला. त्याच्यानंतर बघा, तुपाचा दिवा 1 तास चालणारा आपल्याकडे मिळतोय, डब्बा घ्या शॉपमध्ये लावण्यासाठी, 1 तास 10 मिनटं चालणारा. तर बघा, आता आम्ही दिवा लावतोय. तर बघा, हे 2 निरांजन लावलेले आहेत. धूपकोण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का. आमच्याकडे चंदनाचा मिळतो, गुलाबाचा मिळतो, मोगऱ्याचा मिळतो, तुम्हाला जो हवा तो घ्या. तर मी आता चंदनाचा लावते. तर 1 धूप लावायचे तुम्हाला शॉपमध्ये.
धूपकोन शक्यतो लावा, कारण कसं आहे धूपकोन व्यवस्थित लावता पण येतो आणि शॉप असल्यामुळे बघा विभूती वगैरे इकडं तिकडं पडते. आणि ही आपल्याकडली बघा ॲपल धूपदाणी आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला हा धूपकोन लावायचा आहे आणि सुंदर अशी तुम्हाला सुद्धा ही सेवा करायची आहे. तर ह्याच्यामध्ये बघा असं तुम्ही धूप लावू शकताय शॉपमध्ये. आता तुम्हाला सेवा काय करायची आहे तर बघा, आता व्यवसायामध्ये लक्ष्मी येण्यासाठी रोज तुम्हाला तुपाच्या दिव्यावरती थोडंसं 2 थेंब गुलाबाचं अत्तर सोडायचं आहे. बाटली तुम्ही आपल्याकडे घेऊ शकताय गुलाबाच्या अत्तरची. हे बघा मी थोडंसं सोडलेलं आहे गुलाबाचं अत्तर, कारण त्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या शॉपमध्ये विराजमान, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या घरामध्ये ही सेवा तुम्ही घरी सुद्धा करू शकता आणि शॉपमध्ये सुद्धा. तर बघू शकता हे गुलाबाचं अत्तर आहे. गुलाब नसेल आपल्याकडे केवड्याचं मिळतंय, चंदन मिळतंय, त्यासोबत मारवा मिळतोय. म्हणजे 4 अत्तरापैकी कोणते अत्तर यूज करू शकता, असं काही नाही आहे की तुम्ही गुलाबच यूज करावा, कारण कधी कधी स्टॉकमध्ये गुलाब पण नसतो आमच्याकडे. आता काय करायचं, ही उरळी आहे बरं का, गाईची उरळी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा असं आरतीचं ताट पण आमच्याकडे मिळतं, हे सुद्धा घेऊ शकताय. म्हणजे तुम्हाला जसं शक्य आहे, जबरदस्ती नाही आहे, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या केल्याने बघा आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं मनाला आणि शुद्ध वाटतं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आता ही जी उरळे ह्याच्यामध्ये बघू शकता कमळाची फुलं आहेत सुंदर अशी, आणि ह्याच्यामध्ये मी व्यवसायासाठी सेवा सांगणार आहे. तर व्यवसायासाठी सेवा करण्यासाठी बघा थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता मला की गाईच्या अंगावरती ताई सेवा करताय तुम्ही, चालते का, असं काही नाही, कारण हे कसं आहे चित्र आहे, प्रिंट आहे आणि गाईसुद्धा तुम्ही सेवेमध्ये अगदी ठेवू शकता. नीट ठेवले. तर बघा आपल्याकडे लक्ष्मीचे कॉईन आहेत बरं का, तुम्ही एकूण 7 कॉईन तुम्हाला कमळाच्या ह्या उरळीमध्ये ठेवायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये. बघा ह्याच्यावरती कमळ पण आहे आणि लक्ष्मी माता पण आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. दोन्ही साईडला आहे, तुम्ही कमळावरती पण ठेवू शकताय किंवा तुम्ही अगदी बघा लक्ष्मीच्या साईडला पण तुम्ही ठेवू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी. आता बघू शकताय मी एकूण बघा 7 कॉईन ठेवलेले आहेत, कारण व्यवसायासाठी सेवा चालली. आता बघा सगळ्यात अगोदर ह्याच्यावरती तुम्हाला फुलं वगैरे, म्हणजे रोज सकाळी शॉप उघडल्या जेंट्स असो किंवा लेडीज. आता बघा एका दादांचा अनुभव आहे बरं का मुंबईच्या, त्यांचा अगोदर विश्वास नव्हता. त्यांची मिसेस म्हणायची की शीतलताईंकडनं आपण सेवा घेऊ, आपला पण चांगला व्यवसाय चालेल. पण ते म्हणायचे अगं आपण कितीतरी उपाय केले, कितीतरी शांत्या केल्या, वास्तुदोष खूप काही केलं तरी आपला व्यवसाय चालत नाही, आणि तुझ्या शीतलताईंच्या उपायाने थोडी आपला व्यवसाय चालणार आहे. ते तरी बिझनेस करतात, ते वस्तू विकता म्हणून सांगता, असं दादा बोलायचे. पण सकाळीच बघा इंस्टा पेजला मी अनुभव टाकलाय, त्यांनी त्यांच्या मिसेसने कुंचन सेवा घेतली, आपल्याकडे गुल्लक सेवा घेतली. आणि कसं आहे वस्तू कुठेही मिळतात, पण मी सगळ्या गोष्टी सिद्ध करून एक पॉझिटिव्हिटीने तुम्हाला देते, त्यामुळे त्याचा अनुभव खूप वेगळा येतो बरं का. तर अशा प्रकारे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर फुलं टाकायची आहेत. बघा आपण अलंकारित करून घेतलेलं आहे. त्याच बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पैसे ठेवायचे आहेत. आता जे पैसे असणार आहेत आपले, म्हणजे तुमच्या रोजच्या कमाईतले बरं का, असं मी खूप पैसे आहे ठेवा असं म्हणणार नाही. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर बघा हे अशा प्रकारे बघा हे तुम्ही कॉईन सगळे पैशाचे ठेवलेले आहेत. तर तुम्ही ती गुल्लकची सेवा पण करू शकताय आणि अशी पण करू शकताय, जसं शक्य असेल तसं करा. आणि कसं असतं माहिती आहे का, ज्यांना जागा ठेवायला जागा नाही आहे त्यांनी गुल्लकमध्ये जरी पॅरट स्टोन ठेवला तरी सुद्धा चालतो बरं का. पण ज्यांना जागा आहे, ज्यांचं हॉटेल आहे प्रशस्त आणि ज्यांचे व्यवसाय खूप मोठे आहेत, त्यांनी हे सेवा करायची. गुल्लकची पण मी सेवा तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. तर बघू शकता हे सगळे पैशाचे नाणे आता मी इथं ठेवलेले आहेत. तर त्याचप्रमाणे बघा ह्याच्यावर हळदीकुंकू व्हायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आता ह्याच्यावरती बघा आपल्याला रोज क्वार्ट्स ठेवायचे. आता रोज क्वार्ट्स का ठेवावा, कस्टमरचे आपले नातेसंबंध चांगले टिकून राहण्यासाठी रोज क्वार्ट्स ठेवतात, म्हणजे कस्टमर एकदा आले की पुन्हा आपल्याकडे यावे. त्याचं बघू शकताय हा जो आहे ह्याला झेबो कॉईन म्हणतात. तर हा सक्सेस आहे, तुमचा बिझनेस बघा सक्सेसचा सिम्बॉल आहे. तुमचा बिझनेस जो आहे तो सक्सेसफुल होतो म्हणून हा सक्सेसचा सिम्बॉल आहे. त्याचं बघू शकता पॅरेट. पॅरेट काय करतो, लक्ष्मी आकर्षित पण करतो आणि पॅरेटवरचे लकी अंक तुम्हाला लवकरात लवकर सक्सेस, पैसा किंवा तुमची जी काही एका हॉटेलचे 2 हॉटेल किंवा एका शॉपचे 2 शॉप, म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील ते दूर करण्याचं काम आणि लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम किंवा तुम्हाला नेहमी बघा प्रोटेक्ट करण्याचं काम हा कॉईन करतो. ह्याला म्हणतात पॅरेट कॉईन, लकी अंकवाला. तर आता काय करायचं तुम्हाला ह्याच्यावरती सिद्ध करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हे बघा मी असं धुरावरती ॲक्टिवेट करते. ह्याला बरोबर असा मध्ये ठेवायचा आहे. त्यासोबत बघू शकताय
ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 ह्याला राईट हँडला ठेवायचं आहे सक्सेससाठी. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ह्याला लेफ्टला ठेवायचं आहे. कस्टमरचे आपले नातेसंबंध किंवा बघा कस्टमर म्हणजे प्रेम फक्त नवरा बायको किंवा प्रेम फक्त नात्यामध्येच नसतं, तर प्रेम बघा आपले जे कस्टमर आहे, जसं की बघा माझ्यासोबत भरपूर ताई जोडल्या, म्हणजे सबस्क्रायबर माझे फॉलोअर्स आहेत, त्यांचं माझंसुद्धा प्रेम आपुलकी नातं आज जोडलं गेले. तर अशा प्रकारे बघायला ॲक्टिवेट करायचं आहे. त्याचबरोबर बघू शकताय आता बघा पॅरेट स्टोन जो लक्ष्मी आकर्षित करतो, हा सगळ्यात मोठा स्टोन आहे बरं का आमच्याकडला. ह्याच्यावर तुम्हाला छोटासुद्धा मिळेल. तर ह्याला सुद्धा धुरावरती ॲक्टिवेट करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ह्याला बघा आपण ह्याच्यावरती मंत्रोपचार बोललेलो आहे, त्यासोबत बघू शकताय ह्या स्टोनवरती ठेवायचा. ह्याला सुद्धा तुम्हाला अफर्मेशन द्यायची आहे. जसं की बघा तुमचा हॉटेलचा व्यवसाय आहे, दिवसाला माहीत नाही मला अमाऊंट नाही सांगू शकत, पण XYZ तुम्हाला जे हवं. जसं की बघा काही दादा आहेत, त्यांना वाटतं की माझा व्यवसाय दिवसाला 2 लाखाचा 4 लाखाचा 5 लाखाचा व्हावा. काहींना वाटतं माझा 5,000चा सेल व्हावा. काहींना घरगुती वाटतं 2-3 हजाराचा सेल व्हावा. आणि काहींना वाटतं की काही नाही पण रोजची लक्ष्मी यावी घरामध्ये. 500 असो 1000 असो, म्हणजे प्रत्येकाची स्वप्न, प्रत्येकाची इच्छा या प्रत्येकाच्या कष्टानुसार किंवा प्रत्येकाच्या कर्मानुसार वेगवेगळे असतात बरं का. तर ह्याला तुम्हाला हात लावायचा आहे आणि असं म्हणायचं आहे की आजचा माझा सेल XYZ जो काय आहे तो झाला म्हणायचं बरं का. जसं की बघा आजचा सेल माझा तुम्ही म्हणू शकताय, समजा की आता मी सांगितल्याप्रमाणे म्हणू शकताय, तर मी माझ्या सेलबद्दल मी बोलणार आहे, तुम्ही तुमच्या सेलबद्दल ह्याला हात लावून बोलायचं आहे. असं तुम्हाला ह्याला एक अफर्मेशन द्यायचे आहे आणि दोन्ही हाताने सुद्धा तुम्ही धरू शकता. तुम्ही जे बोलाल ते घडतं आणि तसंच हे काम करतं बरं का. तुम्ही जे पॉझिटिव्ह बोलाल त्याप्रमाणे. त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला नाही का लक्ष्मीची प्रिय रत्न, जसं की बघू शकताय मी आता शंख ठेवणार आहे बरं का. त्या शंखाला तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकारित करायचं. म्हणजे हे सगळे कारण कसं आहे, हा जो बाऊल आहे हा व्यवसायासाठीच तुम्हाला बनवायचा आहे आणि हा रोज बनवायचा आहे. तुम्ही आमच्या काउंटरला आले, आता प्रत्येकजण इलन ताईलाच भेटायचं, ताईलाच माहिती विचारायची, कारण प्रत्येक वेळेस मी असतं असं काही नाही, असते असं. तर तुम्ही बघा हा व्हिडिओ बघून सेवा करू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता बघा हा मी शंख भरलेला आहे. विष्णू चक्र, विष्णूंचं प्रिय चक्र, हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. ह्याला सुद्धा बघा मी हळदीकुंकू लावलेलं आहे. त्यासुद्धा बघू शकताय ह्याला सॉरी हे गोमती चक्र आहे, विष्णू चक्र आहे बरं का. हे बघा हे दोन्ही सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघू शकताय व्यवसाय असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मासा ठेवा पूर्व दिशेला तोंड करून. तर आता माशाला काय करायचं तुम्हाला सांगते मी. तर माशाला तुम्हाला अत्तर लावायचं आहे गुलाबाचं. आता व्यवसाय ठेवताय म्हटल्यावरती कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर किंवा क्लायंट्स किंवा आपल्याकडे कामगार असतात. तर अशा वेळी बघा तर बघू शकता ह्या मासा जो तुम्ही बघताय हा मार्बलचा आहे बरं का. त्याच्यावरती 24 कॅरेट गोल्डचं कोटिंग आहे बस. तर ह्याला बघा असं अत्तर लावायचं आहे. व्यवसाय मग तुम्ही हा ठेवा. चांदीचा जर तुम्हाला सेफ्टी शक्य असेल, कारण चांदी सोन्यापेक्षा महागली आहे. आणि इथं असं अत्तर लावून इथं असंच बघू शकता हा मासा ठेवायचा आहे. त्याचबरोबर बघू शकताय तुम्हाला ह्याच्यामध्ये एक वाघ कवडीसुद्धा ठेवायची आहे, कारण लक्ष्मीला प्रिय आहे अशी सुंदरशी वाघ कवडी. तर अशा प्रकारे बघा मी माझ्या व्यवसायासाठी असा बाऊल बनवलेला आहे. आणि आता हा व्यवसायाचा बाऊल बघा. आता बघा ही सेवा माझी पूर्ण झालेली आहे व्यवसायाची. तर ह्याच्यामध्ये बघा मी नेहमीच बघा गेल्या 2-3 वर्षापासून चांदीची लक्ष्मी ठेवते. तुम्ही मार्बलची ठेवू शकताय, पितळेची ठेवू शकताय, अगदी नाही ठेवली तरी चालते, पण आता मी ठेवते 3 वर्षापासून. तर मी इथं लक्ष्मी पण ठेवलेली आहे बघू शकताय तुम्ही. तर लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आणि त्याच्यासमोर आपण केलेली ही सेवा ठेवायची आहे. आता बघा व्यवसाय चांगला चालावा किंवा व्यवसायामध्ये सक्सेस मिळावा त्यासाठी बघा लक्ष्मी आकर्षित किंवा नवीन संधी नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी बघा हे ब्रेसलेट आहे जे की सिट्रिन पॅरेट आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आता बघा काही जण म्हणतील की ताई एवढा वेळ नसतो, तुमच्याकडे वेळ आहे आमच्याकडे वेळ नाही. पण असं नसते. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा भगवंताची आराधना उपासना करावीच लागते. कोणतीच गोष्ट एका रात्रीत कोणी करोडपती किंवा कोणी कोट्याधीश होत नाही.
प्रत्येकाची सुरुवात ही छोटी असते. थेंबे थेंबे तले साचे. आता हे सगळं दाखवलंय. ह्यातलं जे जे घेणं शक्य आहे ते घेऊन तुम्ही स्टार्टिंग सेवा करू शकताय. आणि जसे तुमच्याकडे बघा खूप चांगला, तर बघा, कारण मी ही सेवा का दाखवली, कारण खूप जण असे आहेत की जवळपास लाखोनी कोटींनी व्यवसायात इन्व्हेस्टमेंट केली पण चालतच नाहीये, किंवा कर्ज खूप झाले. मग त्या कर्जाचे कम्पेअर बघा, आपण हप्ते भरतो, व्याज भरतो, त्याशिवाय भगवंताची सेवा किंवा ह्या वस्तू घेऊन जर सेवा केली तर तुम्ही लवकर प्रॉब्लेमातून बाहेर पडता, तुम्हाला सुद्धा ह्या सेवेचे चांगले रिझल्ट मिळतात. तर बघू शकता हे ॲक्टिवेट केलेलं जे आहे ते मी लेफ्ट हँडमध्ये माझ्या घालणार आहे. बघू शकताय, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघू शकता आता सेवा झाली. त्याचबरोबर आता मी काय करणार आहे बघा, हा माझा विनस पॉईंट आहे. शुक्र आपल्याला ॲक्टिवेट करायचा आहे, कारण आर्थिक अडचणी असतील तर गुलाबाचं अत्तर लावा, मोगऱ्याचं लावा. ओम शू शुक्राय नमः, ओम शू शुक्राय नमः, ओम शू शुक्राय नमः, ओम शू शुक्राय नमः, ओम शू शुक्राय नमः. असं 11 वेळा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बरं का ह्याच्यावरती. आणि थोडीशी हळदसुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती अशी लावायची आहे, कारण हळद किंवा पिवळी फुलं सेवेमध्ये ठेवा जास्त शॉपमध्ये, कारण हा जो आहे तो पॉझिटिव्हिटीचा, सकारात्मकतेचा आणि लक्ष्मी आकर्षित करणारी हळद असते, त्यामुळे हळदीचा उपाय नक्की करा. तर अशा प्रकारे ही रेमेडी तुम्ही करा आणि ज्यांनी केली आहे त्यांनी अनुभव सांगा. आणि ज्यांना चांगले अनुभव आलेले आहेत त्यांनी स्वामी मूर्त्याच्या शॉपला या. ज्या ताई अनुभव सांगतील, अनुभवसाठी तुम्ही मेसेज करा, तसं तुम्हाला तशी वेळ, तसा तुम्हाला दिवस दिला जाईल. ज्या ताई छानसा त्यांच्या सेवेचा कुंचन सेवा असेल, कारण कसं आहे हे पूजा साहित्य कुठेही मिळतं, ह्या पूजा साहित्याचा विषय नाही आहे, पण एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सिद्ध करून ॲक्टिवेट करून देत असते. तर कधी कधी बघा मी अशी पूर्ण परिपूर्ण सेवा करते आणि सगळी सेवा ताई बुक करतात. परवाच बघा मी कढी बाऊलची सेवा केली एवढी मोठी, आणि बालाजी भगवानांची लक्ष्मीची, तर बघा ही बालाजी भगवान आपले लक्ष्मी ह्यांची सेवा केली. अगदी बघा ती सेवेची जी काही सेवा मोठी केली होती ती सगळ्याची किंमत तशीच होती. पण एक दादा आहेत त्यांनी व्हिडिओ बघितला आणि ती सगळी सेवा म्हणले ताई जे जे तुम्ही सेवा केले ते सगळं ॲज इट जसं आहे तसं मला पाठवून द्या, मी पेमेंट करतो. असं कधी कधी होतं, म्हणजे एवढं सेवा करून प्रसन्न वाटतं. तर बघा ही वाघ कवडी आहे, गोमती चक्र आहे, विष्णुशंख आहे, चांदीचा मासा नाही आहे, मार्बलचा आहे. चांदीचा पण आपल्याकडे मिळतो बरं का, शक्य असेल तर तुम्ही चांदीचा मासासुद्धा बघा अशा प्रकारे ह्या सेवेमध्ये तुम्ही ठेवू शकता. आता बघू काय काय घेतलं हे तुम्हाला समजले. आणि जर तुम्ही असा मेसेज करा की पूर्ण तुम्हाला असा सेट हवा आहे सेवेचा, तो सुद्धा तुम्हाला अगदी मिळून जाईल. तर ही आजची सेवा तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. आणि तुम्ही काय आता मला की ताई आम्ही काय काय घ्यावं सेवेसाठी, तर मी सांगेल की असे 2 निरांजन तुम्ही घ्या. चांदीचे पण आमच्याकडे मिळतात, पण हे सिल्वर जर्मनचे आहेत. 2 गजांत लक्ष्मी आवर्जून घ्या. विष्णू लक्ष्मी आपली बालाजी आणि लक्ष्मी किंवा विष्णू लक्ष्मीची मूर्तीचा व्यवसायामध्ये जागा असेल ठेवा. हा जो पाट आहे तो मार्बलचा आहे, त्याच्यावर चांदीचं कोटिंग आहे. शंख सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये नक्की ठेवा. इथं बघा मी छोटा शंख अक्षता भरून ठेवलेला आहे. त्याचबरोबर सेवा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, स्प्रे मारायचं आहे. टोपण काढ. आता बघू शकताय तुमच्या दारामध्ये लक्ष्मी येण्यासाठी, आता बघू शकताय इथं असं बघा ह्याच्या सेवेवरती पण स्प्रे मारते, कारण लक्ष्मीला प्रिय असणारं कस्तुरी गुलाब तुम्ही स्प्रे मारू शकताय, कारण ह्या स्प्रेने बघा अगदी सेवा पॉझिटिव्ह सकारात्मक वाटते. अशा प्रकारे आजची सेवा झालेली आहे पूर्ण. तर आता बघा एवढी सेवा केली का तुमच्याच बाबतीत सुद्धा असं होत असेल की काही काही लोक असतात की ज्यांना आपली प्रगती बघवत नाही किंवा नजर लागते. तर बघा नजर लागू नये म्हणून तुम्हाला काय करायचं, शॉपच्या तुमच्या किंवा घराच्या दोन्ही बाजूला बघा ह्या बॉक्स ओपन कर दीपिका, हे बघा असे नजरबट्टू आहेत आपल्याकडे बरं का, किंवा EV लाईट पण आहे. तर ह्याच्यावरती पण बघा क्लिअर कॉट्स पण आहे आणि ब्लॅक टर्मुलाना आहे बरं का, राईट डिसिजन आणि नजर लागू नये. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दरवाजाच्या दोन्ही साईडला तुम्हाला हे लावायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तुम्ही घरामध्ये सुद्धा लावू शकताय. अशा प्रकारे बघा ही सेवा आपण पूर्ण केलेली आहे. आणि त्या सेवेसोबत बघा तुम्ही जर पूर्ण सेवा घेत असाल तर तसं सांगा की तुमची सेवासुद्धा मी सिद्ध करून ॲक्टिवेट करून, कारण परिपूर्ण सेवा असेल तर तुम्हाला ही सगळीच मिळते बरं का. आणि तुम्ही जसं पॅरेट घेतला कॉईन ते सुद्धा मिळतं पूजा करून सिद्ध करून, आणि सगळी सिद्धीसोबत तुम्हाला येते. कारण ह्याच्यामध्ये बघा फक्त वस्तू नाही आहेत, एक भावना आहे, एक मी मनापासून सकारात्मकतेने ही पूजा केलेली आहे. आणि चांगली प्रार्थना करते की ज्यांनी ही सेवा घेत आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या व्यवसायात उद्योगात भरभरून यश मिळू दे आणि त्यांची सुद्धा उत्तर प्रगती होऊ दे, हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजची सुंदर अशी सेवा कशी वाटली तुम्ही कमेंट करून सर्वांनी मला नक्की सांगा. आणि ही मूर्तीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. तर बघू शकताय आता सेवा झाली आहे. आता हे सेवेला नजर लागू नये म्हणून काय करायचं आहे, आपल्या शॉपमध्ये किंवा आपल्या ह्या पूर्ण आपल्या सेवेला कापराने ओवाळून घ्यायचं आहे आणि देवीला नमस्कार करायचा आहे.
माझ्या घरामधली, माझ्या व्यवसायामधली पूर्ण निगेटिव्हिटी, वास्तुदोष किंवा जी लोक वाईट आहेत त्यांची नजर माझ्या व्यवसायामधून कायमची दूर होऊ दे आणि माझ्यावरती सुद्धा तुमची कृपा अशीच राहू दे. आणि अशा प्रकारे बघा तुम्हाला कापूर तांदळावरती जाळायचा आहे. तर ही आजची सेवा कशी वाटली, आणि थोडीशी बघा जवादू पावडर पण टाका, कारण सुगंध छान येतो, लक्ष्मी मातेला प्रिय आहे. तर ही बघा जवादू पावडरची डब्बी आहे आपल्याकडं. तर आजची अशी सेवा आहे. त्याचं बघू शकताय बऱ्याच ताईंनी बघा मकर संक्रांत आणि कुंचन सेवेसोबत ओटीसोबत साड्या पण बुकिंग केलेल्या आहेत. ह्याचा सुद्धा लवकरच ऑर्डरचा सर्व ताईंचा व्हिडिओ येईल, कारण ओटी भरून विधिवत पूजा करून सर्व ताईंची साडीसुद्धा मी देणार आहे. तर आजची पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. गजांत लक्ष्मी आवर्जून तुम्हाला घ्यायची आहेत आणि ही आवर्जून तुमच्या व्यवसायामध्ये ही उरुळी जशीची तशी तुम्हाला ठेवायची आहे. अशा प्रकारे आता बघा शॉपमध्ये मी ठेवणार आहे. इकडं पूजा केली बघा, दरवाजामध्ये अशा प्रकारे फुलाची उरुळी, जसं की मी परवा सेवा सांगितली होती सहस्त्र कमळदल. शॉपच्या बाहेर हे बघा असं मी पाण्याचा सुंदर असा बाऊल भरून ठेवलेला आहे. आणि हे बघा आमचं स्वामी मूर्ती आर्टचं शॉप आहे सुंदर असं. तर अशी सुंदर अशी बघा सेवा केली आहे आम्ही. आणि इथं कसं कंटिन्यू चालू असतात ताई दादा, त्यामुळे इथं मला सेवा करता येत नाही. श्री स्वामी समर्थ सुनीलजी, हे सुनीलजी हे ऑर्डर लेने का काम करते. हे बघा आमच्या काउंटरला आम्ही ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि सेवनचक्र ट्रीसुद्धा काउंटरला ठेवू शकताय, कारण कसं आहे सेवनचक्र ट्रीचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आणि अनुभव आहेत. तर ही सेवा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगायचे तुम्हाला. आणि हे आमचे बघा गोडशे बाप्पा, आणि बाप्पांनी बघा चांदीचा हार घातला आहे, किती सुंदर दिसत आहेत बाप्पा. आणि हे आमच्याकडे चांदीचे कडे बुकिंग चालू आहे बरं का. चांदीचे प्युअर शुद्ध कडे मिळतात आपल्याकडं मकर संक्रांत स्पेशल. तर बाप्पा ही खूप छान सेवा केली आहे, आशीर्वाद द्या बरं. हे बघा बाप्पा किती गोड आहेत बघा. व्यवसायामध्ये बाप्पासुद्धा असणं शुभ असतं, चांगलं असतं. तर हे बाप्पा बसले तिथं. अशी सुंदर अशी बघा आम्ही सेवा पण केलेली आहे. आणि कशी वाटली सर्व ताईंनी. आणि आमची गोड स्वामी माऊली, तर आजची खूप छान सेवा झाली आहे. आमची गोड माऊली बाप्पा बघा इकडं आहेत आमच्या शॉपमध्ये बघा. अशा प्रकारे सेवा तुम्ही नुसतं म्हणता की शीतलताईंचाच व्यवसाय चालतो, आमचा चालत का नाही. तुम्ही सुद्धा अशी छान पॉझिटिव्ह सकारात्मक सेवा करा, जी बघून लक्ष्मी माता आपल्या शॉपमध्ये विराजमान झाली पाहिजे. तर आजची सेवा बघितली तशा प्रकारे बघा तुम्हाला सुद्धा सुंदर सेवा करायची आहे. आणि तुम्ही सुद्धा छान सेवा करा आणि त्या सेवेचे अनुभव तुम्हाला सुद्धा लवकर येतील. तर बघा स्वामींचं पण आशीर्वाद घ्या, दर्शन घ्या. स्वामी एवढी छान पूजा केली, प्रसन्न वाटते सगळ्यांना. आणि तुम्ही सुद्धा मला आशीर्वाद द्या आणि कृपा सर्वांवरती तुमची अशीच राहू दे. आणि असंच मार्गदर्शन सर्वांना घडो हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते. कारण बऱ्याचशाच ताई येतात, सगळ्यांना भेटणं शक्य होत नाही. त्यामुळे बघा सर्वांसाठी हा माहिती फुल व्हिडिओ मी बनवलेला आहे व्यवसायासाठी. तर ज्यांना ज्यांना जे जे घेणं शक्य आहे ते घ्या, व्यवसाय करा. आमचे बघा लड्डू गोपालजी किती सुंदर आहे, त्रिपुरा सुंदरी माता आहे. आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे बघा किती गोड बाप्पा तयार झालेत आमचे, बघू शकताय. आणि सगळ्या देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी सेवासुद्धा तशी करावी लागते. एका रात्रीमध्ये मेवा मिळत नाही, मी नेहमी सांगत असते. बऱ्याच जण कसं आहे इन्स्टंट फळ हवं असते, तूप खाल्लं की रूप येत नाही, काही गोष्टीला वेळ लागतो. आणि स्वामीसुद्धा परीक्षा खूप घेतात, तेव्हाच तुम्हाला त्या सेवेचं किंवा त्या गोष्टीचं फळ मिळतं. तर आजची सगळी सेवा अशी झालेली आहे. तुम्ही सुद्धा आमच्या शॉपला नक्की एकदा व्हिजिट करा, स्वामी मूर्ती आर्ट पुणे. तर पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांवरती स्वामी तुमची कृपा राहू द्या. आणि सर्वांकडून छान छान सेवा करून घ्या, सेवा घडवून घ्या. आणि प्रकट दिन येतोय, स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग चालू आहे. आणि स्वामी तुम्ही सगळ्यांच्या घरी विराजमान होणार ना, तर सर्व ताईंच्या घरी विराजमान व्हा. तुमची सेवा जास्तीत जास्त करून घ्या. परीक्षा स्वामी घेतात बरं का. जेव्हा जेव्हा गुरुचरित्र पारायण करायची वेळ येते ना, तेव्हा ते आपल्या वाईट परिस्थितीने किंवा वाईट दुःखाने किंवा वाईट गोष्टींनाही ती स्वामींची इच्छा असते, म्हणून गुरुचरित्र पारायण आपल्याला करायची वेळ आपल्यावरती येते. आणि जे गुरुचरित्र पारायण करतात ते खरंच भाग्यवान आणि नशीबवान असतात. ह्याचे अनुभवसुद्धा बऱ्याचदा घेतलेले आहेत. तर स्वामींची सेवा तुम्ही करा, नामस्मरण करा, स्वामी माऊलींचा अभिषेक करा. आणि स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवरती अशीच सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ. आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई कुंचन सेवा हवी आहे. तर कुंचन सेवेसाठी बघा शुक्रवारी तुम्ही येऊ शकता. कुंचन सेवा ज्यांना घ्यायची आहे शुक्रवारी, रोजच कुंचन सेवा आपल्याकडे मिळते, पण पूजा विधिवत केलेली असते पौर्णिमेला, शुक्रवारी, मंगळवारी. आणि सगळ्या गोष्टी अगदी सिद्ध केलेल्या असतात. त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा कुंचन सेवा घ्या. कुंचन सेवेचे अनुभव तुम्ही स्वतःसुद्धा घ्या. आणि स्वामींना आमच्या भेटायला, आमच्या स्वामींच्या दर्शनाला आणि स्वामी मूर्ती आर्ट आमच्या शॉपला एकदा जरूर व्हिजिट करा. कारण स्वामींचे अनुभव प्रचिती येण्यासाठी आपण सुद्धा स्वामींची सेवा, आशीर्वाद मिळवण्यासाठी सेवा केली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. काय फुल अलगट ठेवलंय ना.
हे बघा फुल अगदी अलगत आहे बरं का स्वामींचं, कुठला स्पर्श नाही आहे, तुम्ही बघू शकताय. फक्त चमचा आहे बरं का, हे बघा असं अलगत फुल आहे, म्हणजे शॉलला पण लागलेलं नाहीये. असे कधी कधी बघा स्वामींचे अनुभव बघायला मिळतात. आणि तुम्ही सुद्धा आमच्या शॉपला. सुनील सर, सुनील देखो फुल बघ ना, स्वामी का चमत्कार देखो. फुल बघा हे अलगत आहे बरं का, आत्ता खाली पडलं ना ड्रेसला स्वामींच्या ना कशाला. म्हणजे बघा स्वामी सुद्धा म्हणतायत गुरुचरित्र पारायण करा ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे, त्रास आहे. तर सर्वांना नमस्कार. अशा प्रकारे बघा आपल्याकडे पूजा सामग्रीचं आमचं शॉप आहे, तुम्ही आमच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता. हे बघा असे तुपाचे दिवे वगैरे, स्वामींच्या मूर्त्या सुद्धा आमच्याकडे मिळतात, हे बघू शकताय. आणि अशा प्रकारे पूजा साहित्य आमच्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. धन्यवाद.